बॉलर ट्रॅकवर सज्ज होईल. प्रणित गोंड हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. गावदेवी स्पोर्ट्स देवदळ ए संघाच्या माध्यमातून सज्ज होईल प्रणित गोंड. तामणमाल संघाच्या माध्यमातून 2 बॅटर एंटर झालेले आहेत. स्ट्राईक एंडला योगेश बरफ, नॉन स्ट्राईक एंडला अतुल ठाकरे. पहिल्या डाबाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बॉलर तयार प्रणित गोंड, अपकमिंग यंगस्टर, यंग टॅलेंट नक्कीच या संघाचा आहे, परंतु चांगली कामगिरी त्याने केलेली आहे या दिवसामध्ये. बॉलर तयार. पहिला चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगला. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. लेग बायचा इशारा आलेला आहे जयेंद्र वाघे सरांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाचा अकाउंट ओपन झालेला आहे. आई सोनसरी स्पोर्ट्स तामळमहाल या संघाचा भन्नाट फॉर्म मध्ये आहे. भरपूर पारितोषिक पटकावलेले आहेत या संघाने या सीझन मध्ये. आई सोनसरी स्पोर्ट्स तामळमहाल या संघाने आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगली कामगिरी राहिलेली आहे या संघाची. लेग बायचा इशारा आला होता पंचांचा. बॉलर तयार प्रणित गोंड. स्ट्राईक एंडला अतुल ठाकरे. जबरदस्त इन फॉर्म बॅटर आहे अतुल ठाकरे. APL मध्ये देखील चांगली कामगिरी राहिली होती या बॅटरची. यावेळेस सुंदर फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह, हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद. अतुल ठाकरे बॅक टू द पवेलियन गॉन. चर्चा झाली त्याच्या संगतीला दुनिया सारी. अशी शेठची अदाई न्यारी, अशी शेठची अदाई न्यारी, अशी शेठची अदाई न्यारी. शेख थोर गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. त्याच्या संगतीला धन्यवाद डीजे. या नावाची चर्चा नक्कीच होत असते या संपूर्ण महाराष्ट्रभरात. त्यांच्या नावावरती ही स्पर्धा आपण पाहत आहोत, ऐकत आहोत. विजय शेठ पाटील साहेब चषक 2026 चे हे शानदार आयोजन केलेलं आहे साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर संघाच्या माध्यमातून. आजचा अंतिम दिवस, मॅच मात्र चालू आहे. अतुल ठाकरे हा बॅटर बाद झालेला आहे. टेनिस क्रिकेट मधला मोठं नाव अतुल ठाकरे हा बॅटर. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग चुकीची साधली गेली होते. तर नवीन बॅटर असेल. विकेट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील तिसरा बॉल असेल स्ट्राईक एंडला वैभव दळवे. यावेळेस सुंदर फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह, हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे वैभव दळवे. बॅक टू द पवेलियन गॉन. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. पालघर जिल्ह्याची शान आहे र, वसई शहराची शान आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर या स्पर्धेचं आयोजन, नियोजन, चांगलं सुसज्ज ग्राउंड आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. ससू नवगर विभागातील एक जबरदस्त मैदान. या मैदानावरती चाललेली ही स्पर्धा आपण पाहत आहोत. विजय शेठ पाटील साहेब चषक 2026 हे शानदार आयोजन अडचणीमध्ये सापडलेलं आहे.
बॅटिंग करणाऱ्या संघाला संघाची धावसंख्या 5 अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 5 धावा. मागील 5 बॉलमध्ये नक्कीच चांगली कामगिरी राहिली होती या बॉलरची, परंतु हा बॉल कमरेच्या वर डिलिव्हर केला होता बॉलर प्रणित याने. यावेळेस सुंदर फटका, लेफ्ट ऑन ड्राईव्ह, चेंडू जाईल लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर पहिला षटकार हे अग्रिकल्यांच्या हक्का आजच्या दिवसामध्ये पहिला षटकार खेचण्याचा नक्कीच पराक्रम केलेला आहे या बॅटरने. योगेश बरफ या बॅटरने नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिला षटकार आजच्या दिवसामध्ये खेचण्याचा पराक्रम त्याने केलेला आहे. या अगोदर एकही षटकार पाहायला मिळाला नव्हता कोणत्याही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावपळ कव्हर या षटकाराने 11 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 11 धावा ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेलेला आहे. तर नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल सागर जोगारी. सागर मागील मॅचचा हिरो, जबरदस्त बॉलिंग केली होती मागील मॅच मध्ये. या मॅच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी करावी लागेल या बॉलरला. पहिला बॉल ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चेंडू फील्ड होईल तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केल्या जातील दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या 13 अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा. आता मात्र धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. या शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलर तयार सागर जोगारी. सुंदर फटका, आडोबाने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. मिसफील्ड पाहायला मिळते. बॅकअप होईल चेंडूला तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट. काय करते मैदानाच्या आतमध्ये ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. आणि या 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं तालमेल, जबरदस्त फिटनेस पाहायला मिळते या दोन्ही बॅटरची. मैदानाच्या आतमध्ये या 3 धावाने संघाची धावसंख्या 16 अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आपल्या संघाकरता चांगले प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर मयूर शेंडे अँड योगेश बरफ. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून अद्यापर्यंत राहिले गेलेले आहे. सागर तयार. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर वाईड बॉलचा इशारा आला पंचांचा. अँड 1 फॉर द ओव्हरची ताकीद, वॉर्निंग दिली जाईल पंचांच्या माध्यमातून. यामुळे तर पाहिलं तर नियंत्रणमध्ये नाहीये बॉलर. खराब चेंडूच्या हाताळणी केलेली आहे. संघाची धावसंख्या 17 अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार सागर जोगारी. यावेळेस मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, विकेट कीपर चुकतोय. चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड होईल मैदानाच्या आतमध्ये. खराब क्षेत्ररक्षण दर्जा पाहायला मिळतोय आई गावदेवी स्पोर्ट्स देवदळ ए संघाच्या माध्यमातून. आणि बॅटला स्पर्श होऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता. आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. ॲज अ लिटल ॲज अ मिकल एक धावेला महत्व देत आहेत दोन्ही बॅटर. चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहेत मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाकरता मयूर अँड योगेश दोन्ही बॅटर. यावेळेस हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. चेंडूची फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, चांगल्या प्रकारे तालमेल, यस नो अँड वेटचा वापर करतायत दोन्ही बॅटर आपल्या संघांकरता. यावेळेस सुंदर फटका, फोर्स केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग ऑनला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. फील्ड होईल चेंडूला तत्पूर्वी एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावर 23 अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 23 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक
हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली बॉलर झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. सागरच्या माध्यमातून मान्यवरांचं शुभ आगमन झालेलं आहे. देवेंद्र म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम देवेंद्रजी म्हात्रे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या विजय शेठ पाटील साहेब चषकामध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे. एकंदरीत 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष असेल गावदुबे स्पोर्ट्स देवदळ ए संघाला. पाहणार आहोत या धावांचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल देवदळ ए संघाच्या माध्यमातून, किंवा त्यांना रोखण्याकरता आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमहाल संघ कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उतरला जाईल. टॉस करण्याकरता पीर बाबा बापडी संघाचा कर्णधार, त्यानंतर गावदुबे स्पोर्ट्स चिंचोडी संघाचा कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचो आहे. गावदुबे स्पोर्ट्स चिंचोडी पाटील पाडा संघाचा कर्णधार, त्यानंतर पीर बाबा पापडी संघाचा कर्णधार. आपण या टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत आपण महत्वाचा टॉस. जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन 4 दिवस चालणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. दीपाताई सुजेश पाटील यांच्या शुभ हस्ते नक्कीच या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं. विद्यमान नगरसेविका आहेत वार्ड क्रमांक 27च्या, त्यांच्या माध्यमातून श्रीफळ नक्कीच वाहिलं गेलं होतं आणि तेथून अविरत चालणारी ही स्पर्धा आज अंतिमच्या क्षणापर्यंत येऊन पोचली गेलेली आहे. जबरदस्त सुरुवात, जबरदस्त आयोजन नियोजन. चला टॉस करण्याकरता दोन्ही संघाचे कर्णधार येताना दिसत आहेत. गावदुबे स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा विपक्ष पीर बाबा स्पोर्ट्स पापडी. चिंचोडी संघाचा कर्णधार. यस, आपण टॉस करण्याकरता लगेच या. सारंग सापटे आपण यायचं आहे. देवेंद्रजी म्हात्रे साहेबांना विनंती केली जाईल, त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. या विभागातील नक्कीच दानशूर व्यक्तिमत्व आहेत. देवेंद्रजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. पापडी वर्सेस चिंचोडी पाटीलपाडा. टॉस स्पिन केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. पापडी संघाचा कॉल असेल. काटाईचा कॉल फ्रॉम पापडी संघ आणि काटा आलेला आहे. आयुष टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आसनास व्हा. पीर बाबा पापडी या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच बॅटिंग करण्याकरता आमंत्रण दिलेलं आहे गावदुबे स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा या संघाला. दोन्ही संघाने या मॅच नंतर रेडी राहायचं आहे. तत्पूर्वी जाऊया आपण या मॅचचा लेखाजोखा पाहण्याकरता ऐकण्याकरता जय जिडुकले या सरांकडे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद अमित. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करूया आपण मित्रांनो. दुपारची वेळ आणि या दुपारच्या वेळेमध्ये आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठजी पाटील साहेब चषक 2026 आज आपण फायनल डे पाहतोय. मंचावर नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय आदरणीय सन्माननीय देवेंद्र कंचनजी म्हात्रे साहेब इथे आपण उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करूया. दुपारचं सत्र त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि ज्याप्रमाणे स्पॉन्सरशिप मिळाले अडकेच आपण बघितलं तर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि ज्या मालिकावीराच्या ट्रॉफीज आहेत ते आम्हाला स्पॉन्सर्स केलेलं हे व्यक्तिमत्व आमचे स्पॉन्सर्स आणि एक चांगलं व्यक्तिमत्व उद्योजक या विभागातील सातत्याने आपण बघितलं एक सक्रिय नेतृत्व म्हणून आपण त्यांना पाहतोय. सातत्याने आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे सुशांतदादा पाटील त्यांच्यासोबत नेहमीच आणि मग ससून अवघरा जर आपण बघितलं ना सांगितलं तर मग प्रत्येकाचं योगदान मग क्रिकेटच्या पटलावर असो की कोणत्याही पटलावर असेल पाहायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता 26 धावांचा टार्गेट चेस करायचं आहे. योगेश बरब नावाचा बॉलर आपण पाहतोय
जो सध्या तरी आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. समोर सागर. हा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. थोडंसं आपण बघितलं अनिमान बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये सागर जोगारी ज्या खेळाडूने सामनावीराचा पुरस्कार मात्र जिंकला होता तो खेळाडू पाहतोय स्ट्राईक एंडकडे. आमच्या पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स देवदल, म्हणजे जवळचे संघ चेसिंग करायचे 2 ओव्हरमध्ये 26 धावा. खाली राहणारा चेंडू पाहतोय, यष्ट्यांचा वेध घेतोय आणि फर्निचर इथे डिस्टर्ब केलं जात आहे. दांडी गुल गोलंदाजी पाहायला मिळते योगेश बरबची आणि पहिला मोठा धक्का. मागच्या मॅचचा हिरो इथे मात्र सफल ठरलाय. 0 विकेट डाऊन, फलंदाज बाद. पहिला धक्का दिलाय. जसं म्हणतात देवा जिथे दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती. परंतु आत्ता कोण सांभाळेल आई गावदेवी देवदल संघाची ही स्थिती. हो, स्थिती सांभाळायला हवी आहे, परंतु कोणता खेळाडू चालेल. ज्याच्याकडून अपेक्षा होत्या जो पहिल्या मॅचमध्ये हिरो बनला होता तो इथे 0 बनलाय. योगेश बरबनं बॅटिंग, अतुल बाद झाले होते लवकर, परंतु बॅटिंग योग्य रीतीने त्याला 7 मयूरची मिळाली. मग या 2 खेळाडूंच्या मध्ये पार्टनरशिप झाली आणि आपल्या संघाला 25 पर्यंत जे टोटल मिळवून दिलं. पण आता तशाच प्रकारची बॅटिंग एका बाजूने करावी लागेल गावदेवी देवदर टीमच्या खेळाडूंना देखील. नवीन बॅटर वंदेश गोंड. 3 यष्ट्यांच्या मध्ये हा चेंडू होता. थोडीशी जागा बनवून अलॉंग द कार्पेट चेंडूला कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं आपण बघितलं प्रेशर टाकलं. 2 धावा सहज कंप्लीट केल्या जात आहेत. बघा 2 धाव्यांनी आपण पाहिलं तर मग खातं खोललं गेलंय, अकाउंट्स ओपन झालंय संघाचं. आणि म्हणजे संघाचं तर मी तर म्हणेन झालं होतं वाईडने, परंतु वंदेश यांचं खातं ओपन झालंय. 2 धावा त्यांच्या खात्यामध्ये. एकूण टीमची टोटल झाली 3. आता आपण पाहिलं तर मग पुढचा चेंडू पाहूया. सफल झाला होता भरपूर ऑफस्टम्पच्या बाहेर. आणि विचार काय होता, स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजे फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट करायचा आहे. ही लेंथ मात्र आपण बघितली ऑफस्टम्पच्या बाहेरची होती आणि तिथून खेचून मारणं आणि योगेशच्या विरोधात कितकं इझी आणि सोपं होणार नाही आहे. योगेश एक चांगला क्वालिटी गोलंदाज आहे. समोरच्या दिशेने खेळला गेलाय, प्रॉपर टायमिंग नाहीये. एकदा मी येईल जरूर, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा डेफिनेटली कंप्लीट होतील. आज आपण बघितलं तर मग अतुल ठाकरे यांना आपण विकेट किपरच्या भूमिकेत पाहतोय. श्री साई समर्थ स्ट्रायकर संघाकडे पण बघितलं होतं APL मध्ये ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून त्यांना आपण बघितलं होतं की लक फॅक्टर भरपूर मात्र इंटरेस्ट होते संघ मालक त्या खेळाडूसाठी. परंतु सुशांत दादांच्या संघामध्ये आपण बघितलं त्यांना स्थान मिळालं होतं, कामगिरी छान केली होती. परंतु इथे आपण पाहिली ना तर या मॅचमध्ये त्यांची बॅटिंग तर मात्र चालली नाही आहे, परंतु बॉलिंगमध्ये थोडंसं इंजर्ड आहे. त्यामुळेच आपण पाहिलं तर बॉलिंग कदाचित येईल की नाही ते देखील पाहायला मिळेल. परंतु सध्या एका बाजूने त्यांची जी जबाबदारी असेल ना ती योगेशने मात्र स्वीकारली. चांगली बॉलिंग होते. धावफलकावर धावा आपण पाहिल्या आहेत तर 5. अजून 21 धाव्यांची गरज आणि चेंडू शेष आहेत 7. 21 धाव्यांची गरज 7 चेंडूमध्ये गावदेवी देवदल टीमला. लेगवर चेंडू होता, फ्लिक केला जातोय. स्क्वेअर लेग क्षेत्र पाहिलं, निवडलं गेलंय. धावा 2 कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धाव्यांनी संघाची टोटल थोडीशी पुढे ही सरकताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या पोहोचली गेली आहे 7च्या घरामध्ये. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 6 चेंडू आणि 19 धावा. बॉलिंग मार्कवर आपण बघितलं तर असं वाटलं होतं की अतुल ठाकरे कदाचित येणार नाहीत, परंतु आलेत. मागील जवळजवळ आपण बघितलं जे थोडंसं सत्र आपण बघितलं की इंजरीपासून आपण बघितलं थोडेसे त्रस्त होते, थोडासा त्रास होता. परंतु आपण बघू शकतो इंजरीवर आपण बघितलं तर मग मात करण्याचा प्रयत्न केला. अतुल आपण बघितलं तर एक टॉप क्वालिटी क्लास खेळाडू आहेत. कामन विभागामध्ये सगळ्यात कमी वयामध्ये सगळ्यात पहिला जो खेळाडू बनला गेला त्यांनी या KCA म्हणजे कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांनी मोठा विक्रम केला होता. पहिला सेंचुरी मॅन बनला होता. पहिली फास्टेस्ट
सेंचुरी त्याने आपल्या नावावर केली. परंतु आपण बघितलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील त्याने रेकॉर्ड मात्र भरपूर चांगले केलेत. परंतु आज बॉलिंगमध्ये आता येत आहेत, समोर आहेत असतील देवदल संघाचे तितकेच एक चांगले बॅटर आदित्य जोगारी. 19 धावा हव्यात. लॉफ्ट केलाय, एक धाव कंप्लीट होते. दुसरी देखील मिळेल. थोडंसं आपण पाहिलं तर मग थ्रो आपण पाहिला तर मग ॲक्युरेट आला नाही आहे. योगेश यांचा आपण विचार केला असेल तर विकेट किपरच्या भूमिकेत ज्याप्रमाणे थ्रो आला लगेच ॲक्शनमध्ये ते दिसून आले. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिली ना तर 17 धावा 5 चेंडू 17. इथे कॅल्क्युलेट क्रिकेट आपण पाहिलं तर आदित्य यांचा विचार काय आहे. शफल झाले होते, ऑफस्टमच्या बाहेर पंच केला गेलाय. भरपूर चांगला फटका फोर्स केला होता, पण आपण बघितलं की धावा 2 मिळत आहेत. सिंगल डबलनं बाद बनेल, परंतु तितकं मात्र आपण पाहिलं ना तर जे हवं आहे ते मिळणार नाही आहे. अतुलच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं मोठे फटके जर एक्झिक्यूट करायचे तर मग त्यांच्यावर अटॅक आक्रमण करण्याचा प्रयत्न. सुरुवातीला तर 4 आलेत. खाली राहणारा चेंडू पाहतोय, गती छान होती. बघा अजून देखील आपण बघितलं तर समस्या आहे इंजुरीची, कारण की जो लॉंग रनअप मात्र आपण बघितला अतुल यांचा मिळत नाही. तरी देखील आपण पाहू शकतो शॉर्ट रनअपने आपण पाहतो गोलंदाजी केली जाते. 15 धावींची गरज, परंतु आपण पाहिला हाही बॉल पाहिला आपण तर डॉट येताना पाहायला मिळालाय. आता आपण पाहिलं तर मग 2 बॉल आणि 15. उडवलाय हा फटका पाहिला पण हवेत. फिल्डर तिकडे वैभव दळवी कॅच कलेक्ट करतायत. अतुलच्या खात्यामध्ये जाईल इथे सफलता आणि धक्का मात्र लागेल गावदेवी देवदल संघाला. मॅचमध्ये आपण पाहिलं तर मग भरपूर आता पुढे जाताना आपल्याला बघायला मिळाले सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ टीम, कारण की त्यांनी टार्गेट दिलं 26 आणि ते गाठत असताना वाटचाल पाहिली आपण तर तितकी मात्र सोपी झाली नाही आहे. मागच्या मॅचमध्ये गावदेवी पोमन संघाला गावदेवी देवदल संघाने मात्र आपण पहिलं डॉमिनेट केलं, परंतु आत्ता गावदेवी देवदल संघाला आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाने डॉमिनेट केलं आहे. चेंडू शेष असेल आपण बघितलं तर या इनिंगमध्ये 1 आणि फक्त जी राहिलेली औपचारिकता तीच मात्र पूर्ण करावी लागते इथे आपण पाहू शकतोय. आणि जवळजवळ 15 धावा हव्या होत्या, त्या मात्र आपण पाहिलं तर काही होणार नाही आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर आले होते, परंतु त्यांच्या माध्यमातून हा प्रयत्न नक्कीच झाला. परंतु हा सामना आपण बघितला तर जवळजवळ ज्या फरकाने म्हणजे तब्बल धाव तर मात्र नक्कीच घेण्याचा प्रयत्न झाला नाही तरी देखील आपण म्हणू शकतो, कारण की 14 धावांनी हा मात्र विजय मिळवला गेला आहे. अभिनंदन असेल आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ टीम. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देऊया आणि तो खेळाडू ठरतोय प्लेअर ऑफ द मॅचचा ऑन अँड ओनली योगेश. बरं, 1 ओव्हर आपण पाहिलं विकेट त्यांच्या खात्यामध्ये 1 5 चेंडू 11 धावा आणि ठरतोय प्लेअर ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार. तसेच मी विनंती करतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथजी जोगारी साहेब, आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये या. साई श्रद्धा स्पोर्ट्स ससो नवगर संघाच्या